शब्द आम्हाला तुम्हाला बोलायचं आहे की खरोखरच प्रथम फलंदाजी करत असताना ज्या संघाकडे तुम्ही 54 धावाचं जे योगदान केलं त्याच्यानंतर जी सुरुवात झाली आणि प्रथमच तुम्ही जी गोलंदाजी स्वीकारली त्याच्यामध्ये 11 धावा दिल्यानंतर रणजित हा तुमचा सहमित्र म्हणून अशा ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर की सामना हा कुठे चुकला होता कुठे नाही, तर खरोखरच तुम्हाला थोडं काही टेन्शन आलं होतं का? याबद्दल निश्चित सांगू शकता. नक्की सर, कारण बघायला गेलं तर रणजित याला काही सराव नाही आहे सध्या परिस्थितीला, कारण एकेकाचा एकदम स्टार गोलंदाज, कारण तेव्हा जेव्हा 4 किंवा 5 धावा पण डिपेंड करायची वेळ येते त्यावेळेला मात्र तो 1 आणि 2 धावा देऊन नक्कीच संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना आम्ही बराच वेळा पाहिलेला आहे. मात्र अशी परिस्थिती केवळ सध्या सराव नसताना त्या ठिकाणी त्याच्यावरती ओढावली होती आणि नक्कीच संघाची चिंतासुद्धा त्या ठिकाणी वाढली होती. मात्र एक गुड म्हणावं लागेल, कारण नंतरला चांगलं कमबॅकसुद्धा आम्ही केलं आणि विजयश्रीसुद्धा आमच्या गळ्यामध्ये या ठिकाणी पडलेली. तर नक्कीच धन्यवाद सर्व टीमला सुद्धा, आणि या ठिकाणी आयोजकाने आम्हाला या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं आणि एक चांगली संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं सुद्धा या ठिकाणी मी आभारी आहे. धन्यवाद सर. एक मिनटं, त्याच्यानंतर तुम्ही गोलंदाजी केल्याच्या नंतर रणजित आल्यानंतर तुमच्या हातून जो निसटलेला चेंडू त्याच्यामध्ये तुमची चुकी नसताना सुद्धा चेंडू हा मार्गस्थ सीमारेषेला बाहेर गेलेला, तरी पण तुम्ही टेन्शनमध्ये होतात, तरीही मॅच तुम्ही जे काढलीत त्याबद्दल आणखीन बोलायचं. नक्कीच या ठिकाणी आउटफील्ड थोडी खराब होती, मात्र त्या ठिकाणी एक मिस जजमेंट सुद्धा म्हणावं लागेल आणि आउटफील्डची सुद्धा साथ मिळाली आणि नक्कीच तो चेंडू माझ्या हाताच्या खूप लांबून सुद्धा गेला आणि तो नक्कीच तो चेंडू चौकारासाठी गेला आणि ती कुठेतरी चिंता वाढवणारी होती. मात्र त्या ठिकाणी नक्कीच एक चांगला कमबॅक त्यानंतर सुद्धा झाला आणि तो संघासाठी एक फायदेशीर या ठिकाणी इम्पॅक्ट म्हणून ठरला आहे. रोहन, आपण आपल्या संघाला घेऊन इथे आलात आणि आता तुम्ही संघ विजयी घोषित झाल्याच्या नंतर आपल्या संघाला विनंती असेल की आपण भोजनाची तयारी, जर तुमचा संघ भोजन केलं नसेल तर आपल्या संघाला विनंती असेल की आपण भोजनाची तयारी तिथे आहे, आपल्या सर्व खेळाडूंना जाऊन तिकडे भोजनाची व्यवस्था आहे. तरी तुम्ही भोजन केल्यानंतर तुमच्या मार्गस्थानंतर मला सुद्धा भोजन करायचं आहे, कारण आलेले संघ तुम्ही आता तुमचा खेळ झालेला आहे, तुम्ही आपल्या संघाला घेऊन तिकडे जाऊन भोजन करू शकता. आलेले जे खेळपट्टीवरती संघ आहेत त्यासाठी मी इथं स्तब्ध आहे. त्याच्यानंतर तुमचं आम्हाला सहकार्य लाभलं पाहिजे एवढी विनंती करतो. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलंय आणि आम्ही तो शब्द सुद्धा खरा ठरवू, त्यामुळे नक्कीच तुम्ही आमच्याकडं या आशेने पाहिलंय. नक्कीच धन्यवाद सर, की कदाचित मला येता आलं नसतं, परंतु मी थोडा वेळ काढून मात्र आलो आणि नक्कीच माझं चांगलं 100% देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. नक्कीच आपल्या संघाला आपण भोजनासाठी घेऊन जायचं आहे आणि वेळात वेळ काढून लवकरात लवकर यायचं आहे. रोहन सर.